पहिला चेंडूवरती सफलता अर्जित केली आहे गोलंदाज वरती सफलता अर्जित केली आहे गोलंदाज प्रसाद गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला नक्कीच ढगावटचा रस्ता दाखवलाय यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा फलंदाज अजून एक विकेट कॅरी केली जाते प्रसादच्या माध्यमातून डीजे फलंदाजांना बाद करते गोलंदाज प्रसाद इथे मात्र आडव्या बॅटने चेंडू स्क्वेअर लेग रिजनला सीमा रेषा पार पहिला चौकार येतोय येतोय समीरच्या बॅट मधून 4 धाब्याने नक्कीच संघाचं खातं इथे खुलं केलं जातोय आता ज्या गोलंदाजाने नक्कीच 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना बाद केले होते त्याच्यावरती मात्र इथे हल्ला चढवला जातोय इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलंय मात्र एक धाव इथून रोखू शकत नाहीयेत 5 धावा धावफलकावरती 4 चेंडू आणि 5 धावा पुढचा चेंडू प्रसादचा यावेळेस मात्र गॅप शॉट सिलेक्शन आउटफील्ड फास्ट आहे चेंडू थांबणार नाहीये अजून एक चौकार इथे पाहायला मिळतोय राजेशच्या बॅट मधून धावा धावफलकावरती तो षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय धावसंख्या धावफलकावरती 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 10 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती 4 षटकांचा सामना असेल पॉवर प्ले मात्र इथून पॉवर प्लेची बंदी नसेल फलंदाजासाठी क्षेत्ररक्षण इथून मात्र विखुरलेलं असेल 5 क्षेत्ररक्षक नक्कीच 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील सुरेख फटका अप्रतिम स्ट्रोक अंपर सिग्नल 6 रन
यावेळेस मात्र व्हेरी गुड बॉलिंग कमबॅक करते गोलंदाज. व्हेरिएशन नक्कीच पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. चेंडू पडल्यानंतर मात्र नक्कीच आताला फलंदाजाला मात्र चेंडू समजलेला नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता इथून मात्र पाहायला मिळते. या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, मात्र दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करत असताना यावेळेस बॅटची कडा, चेंडू जातोय मिड विकेटला. पुन्हा एकदा समीर ज्याने पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला होता, इथे रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, मात्र एकच धाव इथून मात्र मिळेलं श्री 11 या संघाला. 4 चेंडू 19 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋषी. यावेळेस सुरेख फटका राजच्या बॅट मधून. 1 बाउन्स और द रोप. अंपर सिग्नल 4 रन्स. एक मैत्रीपूर्ण लढत आपण पाहतोय मैदानावरती. नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून नक्कीच एक प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांसाठी तुम्हाला पाहायला मिळतो. शॉर्ट पिच चेंडू यावेळेस पंच नक्कीच आमच्याकडे बोलतील. ऑफिशियल पंच पराग सर. बाईटची खून करत असताना एक अभ्यंतर धाव इथून मात्र मिळेल श्री 11 संघाला. दुसरं षटक मार्गस्थ. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, मात्र डॉट चेंडू इथून पाहायला मिळतोय. दुसरं षटक कंप्लीट झालंय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 24 धावा. कारण सामना संपल्यानंतर लगेच आपला सामना होईल, तर प्लीज आपण आपली उपस्थिती दाखवायचे. जय भवानी शिरगाव संघ विपक्ष छत्रपती शिवाजी महाराज चौक बदलापूर या 2 संघांमध्ये दुसऱ्या फेरीचा पहिला सामना या मॅच नंतर तुम्हाला पाहायला मिळेल. समीर पुन्हा एकदा सज्ज. शॉर्ट पिच चेंडू. यावेळेस मात्र झेलची संधी होती. एसटी रक्षक बीट होत आहेत. एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाहीयेत. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 25 या धावफलकावरती. शॉर्ट पिच चेंडू. यावेळेस आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये सीमा रेषा पलीकडे. पंचांचा सिग्नल येईल. 4 धावा. पुन्हा एकदा राजसाठी. षटक आपण पाहतोय प्रगती पथावर. 28 धावा धावफलकावरती. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बीट होत आहेत. आणि इथे मात्र कॉर्बेंटचं अपील हलकस पंचांनी उचलून धरलंय. फलंदाज इथून मात्र बाद होणार. राजेशला मागतं माघावी
माघारी यावं लागेल. अजून एक फलंदाज बाद होत असताना श्री 11 या संघाचा दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना जय. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा, तिसरं षटक. तर चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. इथून मात्र तिसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा श्री 11 या संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. इथे खराब फेकी पंच आमच्याकडे बोलतील. अजून एक अवांतर धावेत भर. धावफलकावरती 29 धावा. अजून एक खराब चेंडू. इथे वारंवार नक्कीच लेगस्टिक वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र चेंडू खूपच खराब नक्कीच पाहायला मिळते आपल्याला. सलग 2 चेंडू खराब फेकले गोलंदाजाने. यावेळेस कमबॅक करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 2 तर अजून एक फलंदाज बाद होते. जय इथे मात्र माघारी येत असताना नवीन फलंदाज जयची जागा घेण्यासाठी नक्कीच किशोर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक आपण पाहतोय. गोलंदाज इथे पुन्हा एकदा खराब चेंडू. अजून एक अवांतर धाव. इथून मात्र धावफलकावरती नोंदवली जाईल. वारंवार खराब चेंडूची फेकी मात्र या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस चेंडू दरम्यान रिझन मध्ये चेंडूला अडवलं गेले. मात्र कुठल्या प्रकारची धाव मात्र या चेंडूवरती मिळणार नाहीये. तिसरं षटक कंप्लीट झालंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर श्री 11 संघाची धावसंख्या धावफलकावरती 32 धावा, 8.0 ची सरासरी. तरी नक्कीच आतापर्यंत राखले धावफलकावरती 32 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर श्री 11 या संघाची. शेवटचं षटक या पहिल्या सत्राचं. गोलंदाज जयेश गोलंदाजी मार्कवरती. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, कारण अजून काही सामने आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीचे खेळवायचे. इथे झेलची संधी होती मात्र बॅकअप दिलं जातंय. एकच धाव. तर जय भवानी शिरगाव संघ आपण जर उपस्थित असाल तर या आपण आमच्या व्यासपीठावरती नक्कीच आपण येऊन आम्हाला भेटायचं आहे. आयोजकांना भेटायचं आहे, आपली उपस्थिती दाखवायची आहे, कारण या सामन्यानंतर नक्कीच आपला सामना खेळवला जाईल दुसऱ्या फेरीचा.
छत्रपती शिवाजी महाराज चौक बदलापूर विपक्ष जय भवानी शिरगाव या दोन संघांमध्ये इथे धावची संधी आणि पंचांचा बोट मात्र आकाशाकडे. कुमार तेडेसर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत. अजून एक धक्का दिला जातोय श्री 11 या संघाला. धन्यवाद ओमकार तेडे सर. नक्कीच स्क्वेअर लेग पंच आमचे कॉमेंटेटर मात्र ह्या वेळेस पंचांच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील. इथे मात्र अजून एक खराब चेंडू, अजून एक धावेमध्ये भर मात्र इथे मिळेल श्री 11 संघाच्या धावपलकावरती. एका धावेची भर होत असताना या वेळेस मात्र चेंडू अराउंड द कार्पेट ऑन साइडला. तर 38 धावा धावपलकावरती. शेवटचं षटक, स्लॉगरवरचं षटक आपण पाहतोय. काही चेंडू नक्कीच या षटकाचे शिल्लक असतील. शेवटचा षटक या पहिल्या सत्राचा आणि 38 धावा पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना झेलची संधी होती, मात्र इथे पंचांचा इशारा येईल. शेवटच्या चेंडूवरती मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 44 धावा पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना श्री 11 या संघाने धावपलकावरती नोंदवल्यात आणि 45 धावांचं मात्र इथे टार्गेट सेट केलंय या पहिल्या सत्रामध्ये. हाय खैराची रे
गोलंदाज जीवन 45 धावांचं लक्ष असेल दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना कुमार 11 या संघाला पहिला चेंडू इथे मात्र डॉट पाहायला मिळतोय 45 धावांचा पल्ला गाठायचा आहे आजच्या दिवसात जर बघितला पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला 45 धावा पाहायला मिळाल्या होत्या आणि त्याच धावा पुन्हा एकदा या मैत्रीपूर्ण लढत सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तर जीवन गोलंदाजी मार्क वरती सुरुवात मी म्हणेन खूप चांगली पाहायला मिळते श्री 11 संघाची गोलंदाजी करत असताना 2 चेंडू सुरेख फेकलेत आतापर्यंत कुठल्याही प्रकारची धाव मात्र खर्च केलेली नाहीये गोलंदाज जीवनने यावेळेस जागा बनवली फुटा चेंडू इथे झेलची संधी होती आणि इथे झेल बीट केलाय चेंडू सरळ निघून जातोय यावेळेस मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 4 धावांसाठी वाकलन गावाचा केतन म्हात्रे बॅट्समन जांभारी वाकलन गावाचा केतन चेंडू सुरेख फेकले होते मात्र तिसरा चेंडू इथे जीवनने खराब फेकला आणि त्याचा समाचार मात्र नक्कीच फलंदाज निलेश नक्कीच घेत असताना आता कमबॅक पुन्हा एकदा जीवनने दाखवले चौथा चेंडू सुद्धा सुरेख फेकलाय 4 धावा धावपलकावरती यावेळेस पुढाले जागा बनवले पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये चेंडू फेस करत असताना अजून एक चौकार येतोय निलेशच्या बॅट मधून साऱ्या खेळाडूंचे सहकार्य असले केतन म्हात्रे दादाला क्रिकेट विश्वात खेळाने त्याच्या नावाचा 2 चौकार आतापर्यंत निलेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले यावेळेस मात्र एकच धाव षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाले स्ट्राइक मात्र आपल्या स्वतःकडे ठेवत असताना फलंदाज निलेशला पाहतोय धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि 9 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात धावपलकावरती कुमार 11 या संघाच्या मिशन 11 जीजी स्पोर्टचा वाच दुसरे षटक गोलंदाजी मारक होते गोलंदाज समीर ज्याने फलंदाजी करत असताना मात्र नक्कीच खूप चांगली फलंदाजी दाखवली मात्र इथे गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र आक्रमण केला जातोय गोलंदाज समीर वरती ज्या फलंदाजाने 2 चौकार मागच्या षटकामध्ये लगावले होते तो फलंदाज यावेळेस मात्र आपल्या बॅटचा फेस ओपन करतोय पहिल्या चेंडूवरती आपली गुणवत्ता सिद्ध करतोय आपली ताकद दाखवत असताना मैदानावरती नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय निलेश या फलंदाजाने यावेळी चेंडू पॅड वरती लेग बिफोरचं अपील मात्र पंच नक्कीच इथून सांगतायत लेग बायच्या स्वरूपात 1 धाव ज्या वेळेस मात्र लेग बिफोरचं अपील केलं जातंय त्यावेळेस मात्र नक्कीच पंचांना 3 गोष्टींकडे लक्ष केंद्रित करावं लागतं चेंडू नेमका पडलाय कुठे चेंडूची हाईट आणि चेंडूची लाईन ह्या 3 गोष्टींकडे लक्ष केंद्रित करावं लागतं त्यानंतर मात्र डिसिजन दिला जातोय आज चेंडू इथे मात्र स्क्वेअर लेग रिजन मात्र इथे यावेळेस सुरेख फटका
मिड विकेट लाइन क्लिअर केली जाते. वन बाउन्स ओव्हर द रोप. अंपर सिग्नल 4 रन्स. अजून एक चौकार इथे पाहायला मिळतोय आपल्याला. फलंदाज राजू भोईरच्या दिलदारपणाची सगळीकडेच चर्चा. मोठे गावचा राजू भोईर संघाचा पुरस्कर्ता. राजू भोईर रोहितच्या बॅट मधून इथे मात्र चौकार पाहायला मिळेल आपल्याला. समीर वरती मात्र इथे वारंवार आक्रमण केला जातोय. यावेळेस थोडस फंबल पाहायला मिळतोय. मात्र एकच धाव मिळेल इथून कुमार 11 या संघाला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते तब्बल 23 धावा. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना कुमार 11 या संघाच्या धावफलकावरती 23 धावा. 45 धावांची गरज असताना इथे मात्र झेलची संधी आणि इथे झेल ड्रॉप केला जातोय. ज्या फलंदाजाने मैदानावरती धावांचा वनवा पेटवलाय त्या फलंदाजाला मात्र इथे जीवदान दिलं जातंय. एक सोपा झेल मात्र जमिनीला दान केला गेलाय. 2 षटक कंप्लीट झालेत. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला तब्बल 24 धावा. 12 चेंडू आणि 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. येणारे 12 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल कुमार 11 20. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. तो 12 चेंडू आणि 20 धावा. मात्र निलेश सारखा फलंदाज इथे स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. ज्या फलंदाजाने नक्कीच इथे धावांना नक्कीच वेग देण्याचं काम केलंय त्या फलंदाजाला मात्र एक संधी दिली आहे. यावेळेस मात्र पॉइंटच्या वरून अप्रतिम फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य. चेंडू जातोय लॉंग नक्कीच एक चौकार अजून तुम्हाला पाहायला मिळतोय. निलेशच्या बॅट मधून येणारा हा 3रा चौकार. यावेळेस पुढे आलेत. जागा बनवली होती मात्र इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतेय. 20 धावांची गरज होती 12 चेंडू मध्ये आणि इथे मात्र जय गोलंदाजी मार्क वरती. ह्यावेळेस मात्र झेल सोडला जातोय. एक संधी नक्कीच आली होती श्री 11 संघासमोर. नक्कीच निलेश सारख्या फलंदाजाला बाद करण्याची. मात्र अजून एक संधी दिली जाते निलेशला. दुहेरी जीवदान इथे मात्र नक्कीच दिला जातोय. शॉर्ट पिच चेंडू. यावेळेस डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते. चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच 3 धावा आपल्या संघासाठी इथे मात्र रोखण्याचं काम केलंय किशोर क्षेत्ररक्षण यांच्या माध्यमातून. एकतीस धावा धावफलकावरती. अजूनही 13 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. इथे अजून एक झेल सोडला जातोय. धावचीची संधी सुद्धा गमावली आहे. नक्कीच चुका आणि चुका फक्त पाहायला मिळत आहेत श्री 11 संघाच्या माध्यमातून. आता समीकरण इथून मात्र तुम्हाला पाहायला मिळेल 7 चेंडू आणि 12 धावा. 7-12चा समीकरण इथून तुम्हाला पाहायला मिळतोय. तर 34 धावा धावफलकावरती. येणारे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. 6 चेंडू आणि 10 धावा. कुमार 11
या संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 12 धावा. तर यायचंय छत्रपती शिवाजी महाराज चौक बदलापूर विपक्ष जय भवानी शिरगाव या दोन संघाच्या संघनायकांनी कुठलाही विलंब न करता आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. 6 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. तर आपण हा षटक कंप्लीट होण्याआधी यायचंय आमच्या व्यासपीठावरती नाणेफेक करण्यासाठी. जय भवानी शिरगाव विपक्ष छत्रपती शिवाजी महाराज चौक बदलापूर. स्क्वेअर चेंडू गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज शेवटच्या स्पेल मध्ये किशोर यांना पाहतोय आपण. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. मात्र पहिला चेंडू इथे खराब फेकलाय. एक अतिरिक्त धाव मात्र खर्च केली जाते. 35 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा त्याच लेन आणि लाईन मध्ये चेंडू फेकला जातोय. अजून एक अवंतर धाव इथून मात्र खर्च केली जाते. गरज होती 6 चेंडू आणि 10 धावांची. मात्र 2 चेंडू इथून खराब फेकलेत. येणारे 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. यावेळेस मात्र मोठा फटका ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी. इथून मात्र सामना खुला झालाय. या चौकाराने येणारे 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. येणारे 5 चेंडू आणि 4 धावा. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन ने चेंडूला भिडकावून दिलाय सीमारेषा पलीकडे. मिड विकेटच्या वरून विजयी षटकार रोहितच्या बॅट मधून. तर चला छत्रपती शिवाजी महाराज चौक बदलापूर विपक्ष जय भवानी शिरगाव. तर शिरगाव तर चला छत्रपती शिवाजी महाराज चौक बदलापूर संघाचा कर्णधार आपण यायचंय. तेजस आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे. शिरगाव संघ उपस्थित झालाय. तर यायचंय आपण तेजस. थँक्यू. तर नाणेफेकीसाठी या छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाचा कर्णधार फास्ट या नाणेफेकीसाठी. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. जय भवानी शिरगाव विपक्ष छत्रपती शिवाजी महाराज चौक. नाणेफेकीचा कौल केला जातोय. तर बघा व्यासपीठावरील सर्व लहान मुलांनी खाली उतरायचं आहे. गर्दी कमी करायची आहे व्यासपीठासमोरील.